महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा अनेक ऐतिहासिक वस्तूंचे घर आहे। येथील नैसर्गिक सौंदर्यही लोकांना आकर्षित करते। याच छत्रपती संभाजीनगरचे एक शहर आहे सिल्लोड। सिल्लोडचे शेतकरी या भागाच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान देत आहेत। चला भेटूया सिल्लोडचे शेतकरी प्रकाश चापे यांना। प्रकाश सेमिनिस बायरच्या मदतीने आपल्या शेतीत प्रगती करत आहेत आणि शेतीची एक नवीन कहाणी रचत आहेत। कृपया तुमचा परिचय द्या। तुमचे नाव, तुम्ही कुठून येतात, तुम्ही काय करता आणि तुम्ही काय शेती करता। नमस्कार, मी प्रकाश आनंद चापे, राहणार आणवी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी व्यवसायाने शेतकरी आहे आणि मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोल बीन्स लागवड करतो। तुम्ही तुमच्या शेतात कोणती पोल बीन्स पिकवता आणि त्या जातीची माहिती तुम्हाला कुठून मिळाली? मी माझ्या शेतात बायर सेमिनिसचे मोलरेडा हे बीन्स पेरतो। पूर्वीला मी भाजीपाला घ्यायचो, तर माझ्या शेतामध्ये मला पाहिजे तसं उत्पन्न त्यातून भेटत नव्हतं। माझ्या सहकारी मित्रांनी मला बायर सेमिनिस मोलरेडा हे बीन्स लावण्यास सुचवलं। बायर सेमिनिस कडून तुम्हाला आणखी कोणती माहिती मिळाली आणि तुमचा त्यावर कसा विश्वास बसला? मी बायर सेमिनिसचा मोलरेडा पोल बीन्स लावला, तर मला एकंदरीत असं कळालं की बायर सेमिनिस हे बियाणंच उत्कृष्ट दर्जाचं देत नाही, तर याचबरोबर त्यासोबत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देते। लागवडीपासून तर विक्रीपर्यंत सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन बायर सेमिनिसकडून मला मिळालं। यामध्ये कीटकनाशक व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, लागवड कधी करायची, त्याचबरोबर यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या आर्थिक उत्पन्नात जास्त भर झाली। बायर सेमिनिसच्या मोरालेडा पोल बीन्स वापरून तुम्हाला काय फायदा झाला? सेमिनिसच्या व्यवस्थापन मार्गदर्शनामुळे माझ्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे मला फायदा झाला, जेणेकरून सेमिनिसच्या मोलरेडा बीन्सची शेंग ही जी आहे एकसारखी आहे, शिरविरहित आहे, जेणेकरून व्यापाऱ्यांची मागणी याला जास्त असल्यामुळे माझ्या उत्पन्नात मला चांगल्या प्रकारे फायदा झाला, माझा नफा झाला। तुमच्या पोल बीन्सला चांगला बाजारभाव मिळत आहे का? मोलरेडा बीन्स लागवडीमुळे 4 दिवसाला याचा तोडा येतो, जेणेकरून घरात खेळता पैसा निर्माण झाला। शेतीच्या कामासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी जो पैसा मला लागत होता तो ह्या उत्पन्नातून मला उभा राहिला। बायर सेमिनिसने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जीवनात कोणते बदल घडवून आणले आहेत? आर्थिक संपन्नता आल्यामुळे माझा शेती करण्याचा दृष्टिकोन बदलला, जेणेकरून आज माझा परिवार सुखी आणि समाधानी आहे। तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगाल का की ते मोरालेडा बियाणे घेऊन त्यांचे उत्पादन कसे वाढवू शकतात? मोलरेडा पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी काही महत्त्वाच्या टिप्स वापरणं खूप गरजेचे आहे। प्रामुख्याने मातीत ओलावा टिकून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु जास्त पाणी देणेही टाळलं पाहिजे। जास्त पाणी झाल्यास मुळांना नुकसान पोहोचू शकते। बियाणे पेरताना लक्षात ठेवा की बियाणे खूप खोलवर पेरू नये, त्यामुळे अंकुरित होताना खूप समस्या निर्माण होऊ शकतात। पानावरील कीटकांचे नियंत्रण करणे फार महत्त्वाचे आहे, विशेषतः लीफ मायनर कीटकांना म्हणजेच नागाळींना कंट्रोल करण्यासाठी सोलोमन 300 मिली आणि वायगो 100 मिली प्रति एकर फवारणी करायची। वेलवर्गीय पीक असल्यामुळे निमाटोडचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो, त्यासाठी वेलम प्राईम 250 मिली प्रति एकर ड्रिंचिंग करायची। सकाळी फवारणी केल्यास जास्तीत जास्त परिणाम चांगले मिळतात, कारण पानांच्या खाली अळ्या सूर्यप्रकाशात बाहेर येण्याचा प्रयत्न करतात। यावेळी किडीचे नियंत्रण अधिक चांगल्या प्रमाणात करता येते। शेंगा तयार होताना पोटॅशचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून पिकाची गुणवत्ता व उत्पन्न चांगले वाढू शकते। तोडणी दरम्यान सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून झाडांना योग्य पोषण मिळते। आता तुम्ही सारथी शेतकरी आहात आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगा की त्यांनी का मोरालेडा पोल बीन्सचा वापर करावा। उच्च प्रतीच्या बियाण्यातून मिळालेले उच्च प्रतीचे उत्पादन तसेच नफा, याच कारणामुळे मी इतर शेतकऱ्यांना सुचवेल की आपण बायर सेमिनिस कंपनीचे पोल बीन्स मोलरेडा याची लागवड आपण आपल्या क्षेत्रात नक्कीच करावी। माझा शेतीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून माझा आत्मविश्वास वाढला आहे। आपणही माझ्यासारखे सुखी समृद्ध होऊ शकाल। तर तुम्ही पाहिले की प्रकाश चापे सिल्लोड येथील रहिवासी यांनी बायर सेमिनिसच्या मदतीने त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन कसे आनंदी केले आहे। तुम्ही देखील बायर सेमिनिस मध्ये सामील होऊन तुमची शेती आणि तुमचे जीवन समृद्ध करू शकता। QR कोड स्कॅन करा
किंवा खालील नंबरवर व्हॉट्सॲपवर हाय पाठवा आणि व्हॉट्सॲप नंबर सेव्ह करा. आजच प्रगतीला तुमचा प्रश्न विचारा.